पुण्यातली सचिनजींची ही पहिली खुली मुलाखत, हा पहिला योग या ठिकाणी घडवून आणल्याबद्दल अमित एंटरप्राइजेस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक त्यांना दाद देऊन त्यांचे आम्ही आभार मानतो. या मुलाखतीचं स्वरूप कसं असणार आहे ते सांगण्यासाठी मी सुनंदनला विनंती करतो. पहिल्यांदाच हा कोणाला तरी बॅटिंग करायला देतोय. सुधीर हा अत्यंत चॅप्टर मनुष्य आहे. इंदिरा गांधी ते अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन ते माधुरी दीक्षित सचिन याची मैत्रीण आहे. आपण जळायला पाहिलं याच्यावर. परंतु याला एक्साइट होताना मी कधी बघितलेलं नाहीये. आज तो एक्साइट झालाय. मला खूप आनंद होतोय सुधीर. आज मी खरोखरच एक्साइट झालेलो आहे. त्याचं कारण असं की काही वर्षांपूर्वी शांताबाई शेळक्यांच्या बरोबर प्राध्यापक तेंडुलकरांच्याकडे, रमेशजी तेंडुलकरांच्याकडे मी 4-5दा गेलेलो होतो. आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांच्याशी लेखासंदर्भात काही गप्पा करायला म्हणून. त्यांचा स्वभाव अतिशय आवडून गेलेला होता. शांताबाईंनी त्यांची वैशिष्ट्य सांगितली होती. त्यावेळेला मला कल्पना नव्हती की जगभर गाजत असलेल्या त्यांच्या या जगज्जेत्या मुलाशी अशी प्रकट मुलाखत आपल्या गावामध्ये, पुण्यामध्ये घेता येईल. मी खरोखरच या दृष्टीने मनपूर्वक आनंदित आहे. मी याच दृष्टीनं पहिला प्रश्न त्यांना विचारू इच्छितो की रमेशजींच्या कविता त्यांच्या पुढ्यात बसून ऐकण्याचा योग कधी आलाय का? पहिलाच बाउन्सर टाकला तुम्ही. ठीक आहे. नाही, माझं आय थिंक लाइकिंग वेगळं होतं. मी थोडं स्पोर्ट्स ओरिएंटेड होतो आणि जिकडे धावपळ वगैरे असेल तिकडे मला इंटरेस्ट होता नॉर्मली. वडिलांना मी बऱ्याच वेळेला बाकीचे जे सिनियर माणसं माझ्या घरी यायची त्यांच्याबरोबर काही डिस्कशन्स करताना वगैरे मी ऐकायचो. पण ते माझ्यासाठी बाउन्सच होते. कारण ऑनेस्टली स्पीकिंग तेवढ्या लहानपणी त्या लेवलची लँग्वेज कळणं वॉज थोडं डिफिकल्ट. आणि त्याचा अर्थ समजावून घेणं आणि त्या विचारामागे किती एफर्ट जातात हे सगळं कळणं वॉज व्हेरी डिफिकल्ट माझ्यासाठी. पण नॉर्मली जेवढं वडिलांबरोबर माझं इंटरॅक्शन झालं त्याच्यात मला थोडंफार आयडिया यायची की बाकीच्या लोकांचा बाबांसाठी काय रिस्पेक्ट आहे आणि ते काय एक्सपेक्ट करतात बाबांकडनं. पण जर का माझं इंटरेस्ट लेवल बघायचं तर कवितेत एवढं नव्हतं. ऑफ लेट ज्यावेळेला आम्ही वडिलांच्या कवितांची एक CD तयार केली त्यावेळेला माझ्या आयपॉडवरती मी ते गाणी रेकॉर्ड केली आणि ती गाणी ऐकली थोडी. त्याने मला थोडंफार आयडिया यायला लागली की काय लेवलची लँग्वेज आहे. पण तरी आत्ता आज मला जर का तुम्ही विचारलं की मी फॉलो करतो का ऑन रेग्युलर बेसिस तर आय हॅव टू बी ऑनेस्ट की नाही, तेवढं नाही. पण गाणी नक्कीच ऐकतो. जी वडिलांनी लिहिलेली ती गाणी नक्कीच ऐकतो. मला वाटतं वडिलांची प्राजक्त ही कविता जरा जास्त जवळची आहे ना? हो, कारण तिथे एक त्या प्राजक्त कवितेसाठी जो एक प्रसंग घडला होता तो माझ्या क्रिकेटमुळे घडला होता. आणि वडिलांनी माझ्यावरती ती लिहिली होती ती कविता. तर इट इज अबाउट की ना, जिथे जिथे तू जाशील तुझ्यामध्ये अडथळे असतील ते मी सगळे बाजूला करीन आणि जे काही पेन आहे, जे काही सफरिंग आहे ते मी स्वतःवरती घेईन, अशा अर्थाची तू जाऊ शकशील पुढे कम्फर्टेबल. तर ती मला डेडिकेट केली होती वडिलाने. तर ती माझी फेवरेट कविता. स्वतः निदान काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय का? म्हणजे एखादं पत्र तरी किंवा डायरी तरी? परीक्षा लिहिण्याचा प्रयत्न केला होता मी शाळेत. किंवा रादर बाकीचे करायचे प्रयत्न की हा ॲटलीस्ट शाळेत जाऊ आणि पेपर तरी लिहून येऊ परत. पण माझ्याकडनं ऑनेस्टली स्पीकिंग ज्यावेळेला मी क्रिकेट सुरू केलं त्यावेळेला म्हणजे एकदम क्लिअरली घरी कळलं होतं की ह्याचा इंटरेस्ट क्रिकेट आहे. आणि क्रिकेट फील्डवरती मी 12-12 तास राहिलो तरी मला थकवा यायचा नाही. मी अजून 10 तास खेळायला तयार होतो. तर हे एक इंडिकेशन होतं की माझा इंटरेस्ट क्रिकेटमध्ये आहे. तर ज्या प्रकारे माझं स्कूलमध्ये क्रिकेट मॅचेसमध्ये परफॉर्मन्स होत होता तिथे बाबांना लगेच कळलं की इथे काहीतरी होऊ शकतं फ्युचर. तर
माझ्यावरती प्रेशर न टाकता मला पूर्ण सपोर्ट दिला होता वडिलांनी की तू क्रिकेटमध्ये कॉम्प्रोमाइज करू नको, जिकडे जिकडे मेहनत करायची तिकडे तू शॉर्टकट्स नको फाईंड कर. आणि एवढा कॉन्फिडन्स मला दिला आणि फ्रीडम दिल्याबद्दल मला एक एक माझ्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की हे फ्रीडम मी मिसयूज करता कामा नये. आणि ती एक जबाबदारी आल्यामुळे क्रिकेटमध्ये भरपूर जोर लावत होतो मी आणि तेवढाच जोर अभ्यासावरती कमी लागत होता नॅचरली. पण वडिलांना माझ्याकडनं एकच एक्सपेक्टेशन होतं की तू चीटिंग करून जाऊ नकोस पुढे. तू जरी म्हणजे ह्या लेवलपर्यंत गेलो तर डिस्कशन तू फेल झालास मी एक्सेप्ट करेन, पण कॉपी करताना पकडला गेलास तर दॅट इज नॉट राईट फॉर मी. तर एवढा फ्रीडम दिल्यामुळे मी जे काही जेवढे माझ्या वतीने जेवढे मार्क स्कोअर करता येतील तेवढे मी करायला ट्राय करत होतो. पण ॲक्च्युअल रन स्कोअर करणं वॉज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. आणि त्या स्टेजला लाईफमध्ये सुट्टीत फक्त क्रिकेट फील्ड होतं आणि दुसरं काही नव्हतं. तर आय वॉज हॅपी वेअर व्हॉट एव्हर आय वॉज डुईंग. आणि कुठच्याही तऱ्हेने माझ्यावरती प्रेशर नव्हतं. वडिलांनी कधीच प्रेशर नाही टाकलं की तू इतके पर्सेंटेज करूनच घरी आला पाहिजेस, नाहीतर तुला घरातनं बाहेर ठेवेन एवढी, असं कधी नव्हतं. इनफॅक्ट मला कधी कधी असं सांगितलं की तू जास्त पर्सेंटेज केलेस तुला मे बी घरातनं मी बाहेर काढेन, कारण ते प्रेशर नको आहे मला तुझ्यावरती. तू यू शुड बी जस्ट फोकसिंग ऑन क्रिकेट. सुरुवात तर छान झाली आहे. प्रयत्न आजचा असा आहे की सचिन यशस्वी का आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. कारण त्याचं क्रिकेट तू बाबा पायावरचा बॉल कसा मारतो वगैरे आज अजिबात बोलायचं नाहीये. प्रयत्न हाच आहे की तो जो विचार करतो, तो खेळतो, त्याच्या मागचा जो विचार असतो याच्यातनं आपल्याला काही शिकायला मिळेल का. सचिन, मी असं म्हणेन की ब्लूमफील्ड बाजूनी गाडगे बॉलिंग टाकतायत, कलरी बाजूनी मी बॉलिंग टाकतोय. सचिन, हार न मानता स्वप्नांचा पाठलाग करणं हे खरोखर तुझ्या बाबतीत बघताना जाणवतं. आणि नागपूरला तू म्हणला होतास की लक आणि डेस्टिनीमध्ये फरक आहे. तर हा जो स्वप्नांचा पाठलाग आहे आणि लक आणि डेस्टिनीतला फरक हा जरा प्लीज शेअर करशील का. अरे, स्वप्न बघणं हे फार इम्पॉर्टंट असतं प्रत्येक माणसाला. रादर मी म्हणेन की प्रत्येक मुलामुलीला. कारण आपण लहान असताना स्वप्न बघत असतो की मी असा कोणतरी होईन, मी डॉक्टर होईन किंवा इंजिनियर होईन किंवा क्रिकेटर, हॉकी प्लेअर, व्हॉट एव्हर जे काही व्हायचं आयुष्यात ते तुम्ही लहान असताना स्वतःला बघत असता की मी असा होणार आहे काही वर्षात किंवा मला हे बनायचं आहे आयुष्यात. तसंच माझ्या आयुष्यात मला ऑलवेज क्रिकेटर बनायचं होतं. मी माझ्या भावाला ऑलवेज बघायचो, मोठ्या भावाला अजितला क्रिकेट खेळता, आणि मला ऑलवेज वाटायचं की मला माझ्या भावासारखा क्रिकेट खेळायचं आहे. आणि त्यानंतर जसा मी मोठा होत गेलो, इंडिया वर्ल्ड कप जिंकली 1983 मध्ये. तो एक मोठा टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यात. की त्यावेळेला मला नक्कीच वाटलं की मी प्रॉपर इंडियन टीमसाठी क्रिकेट खेळायला हवं. आणि कुठच्याही स्टेजला मला असं वाटलं नाही की मी कधी इंडियाला क्रिकेट खेळणार नाही. बाय नो मीन्स मी ओव्हर कॉन्फिडेंट होतो, पण मे बी इमॅच्युरिटी होती लहान मुलाची जी असते ती, की 10 वर्षाच्या मुलाला कधीच लाईफमध्ये अडथळे माहिती नसतात. की रादर अडथळ्यांना वेगवेगळे रस्ते असतात क्रॉस करण्याचे. हे फक्त तुमचं वय वाढल्यानंतरच तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की ना एका जागी आपल्याला पोचायचं, पण त्याच्यासाठी बरेचसे वेगवेगळे मार्ग निघू शकतात. पण लहानपणी जर काय मध्ये एक अडथळा आलं त्याच्यावर तुम्ही उडी मारून भले पडाल, पण तिकडनंच जायला तुम्ही तयारी ठेवता. सिमिलरली माझ्या आयुष्यात ते होतं की ना किती काही झालं तरी मला इंडियाला खेळायचंच आहे. आणि त्यासाठी जितके तास प्रॅक्टिस करायची, मेहनत करण्याची जी तयारी होती ती माझ्या मनाची होती. माझा सेशन ऑलमोस्ट सकाळी 7 वाजता सुरू व्हायचा. 7 ते 9:30 पर्यंत मी नेटमध्ये प्रॅक्टिस करायचो, 6 नेट्समध्ये. त्यानंतर 10 ते 4 मॅच खेळायचो आणि परत 4:30 ते ऑलमोस्ट 6:30 पावणे 7 पर्यंत प्रॅक्टिस चालायची. तर ऑलमोस्ट 12 तास सेशन चालायचं आणि असे मी 2 महिने रोज करायचो. हे त्यावेळेला तयारी होती माझी सगळं करण्याची. आणि त्यामुळे मे बी मला वाटतं की आज ते एक सेशन जे मला कधी कधी वाटलं की मी आज दांडी मारली तर चालेल का असं, आणि मी घरी बसायचो. आणि माझा भाऊ आणि माझे कोच त्यावेळेला मला घरनं येऊन घेऊन जायचे की नाही आज तुला प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. की तू मलाही लहान मुलांसारखं वाटायचं की मी आज पिक्चर बघायला जायला पाहिजे किंवा वडापाव खायला गेलो किंवा भेळपुरी खायला गेलो माझ्या मित्रांबरोबर किंवा टेनिस बॉलने क्रिकेट खेळलो माझ्या मित्रांबरोबर. तसं मलाही वाटायचं
की मी दांडी मारायला पाहिजे माझ्या नॉर्मल प्रॅक्टिस सेशन्सना. पण आज ज्यावेळेला मी वळून बघतो मागे की ते सगळे सेशन्स ज्यावेळेला मला दांडी मारायची वाटली आणि मला माझ्या कोच आणि भावाने दांडी मारून नाही दिली, ते सगळे सेशन्स एकत्र केले तर ते मेहनतीचे तास भरपूर होतात. आणि मी म्हणेन की आज त्याचमुळे मी इथे बसले तुमच्यासमोर. हा माझा ऑब्व्हियसली हार्डवर्क वगैरे होतं, पण जे माझ्या फॅमिलीची आणि माझ्या कोचची विजन होती आणि त्यांची कमिटमेंट होती माझ्याबरोबर, दॅट हेल्प मी. आणि मी हेच मुलांना इकडे सांगेन की स्वप्न जरूर बघायला पाहिजे, पण स्वप्न आपल्याला त्याच वेळेला आपण अचीव्ह करू शकतो ज्यावेळेला आपण जागे असतो त्यावेळेला. स्वप्न बघतो ज्यावेळेला आपण झोपलेलो असतो त्यावेळेला, पण ती अचीव्ह होतात ज्यावेळेला तुम्ही जागे असता त्यावेळेला. तर मी हेच म्हणेन की चेज युअर ड्रीम्स, डोंट गिव्ह अप. कधी कधी अडथळे येतात, आपण ट्राय करतो आणि आपल्याला वाटतं की मे बी मी भरपूर ट्राय केले पण आता नाही करू शकत काय. पण नेमकं सक्सेस पुढच्या एक स्टेपसाठी तुमच्यापासून वाट बघत असतो आणि ती एक्स्ट्रा स्टेप घ्यायला तुम्ही तयारी नसते तुमच्या मनाची. तुम्ही त्यावेळेला पाठ दाखवता त्याला आणि तुम्ही मागे फिरता की मी भरपूर ट्राय केलंय, पण मे बी ती एक्स्ट्रा स्टेप इज रिक्वायर्ड तुमच्या आयुष्यात. ती आपण घ्यायची तयारी ठेवली तर नक्कीच स्वप्न आपण अचीव्ह करू शकतो. स्वप्न अचीव्ह करत असताना या बऱ्याच गोष्टी सोडायला लागतात, याचा धावता उल्लेख केला, पण त्या सोडणं अपरिहार्य असतं. पण मित्रांच्याकडनं कळलेली गोष्ट की खाण्याचे पण तुम्ही जास्त शौकीन आहात, अगदी वडापावपासून कबाबपर्यंत. तर अशा कुठल्या गोष्टी हुकायला लागतात सार्वजनिक जीवनामध्ये एवढी लोकप्रियता मिळाल्यानंतर आणि अचीव्ह करण्यासाठी ते सगळं सोडल्यानंतर? मी नॉर्मली कंट्रोल करतो, तुम्हाला दिसत असेल. हो, पण आवडणारं काय हुकायला लागलंय? नाही, बऱ्याच वेळेला तुम्हाला एक प्रोफेशनल स्पोर्ट्समन असल्यामुळे तुम्हाला एक सर्टन डिसिप्लिन पाळावीच लागते. जे वाटेल ते भरपूर वेळा असं खाता येत नाही किंवा पिता येत नाही, दोन्ही गोष्टी. आय मीन हू डझंट वॉन्ट टू एन्जॉय इन लाईफ. पण आय थिंक एक तुम्हाला तुमचे लिमिटेशन्स माहिती असणं इम्पॉर्टंट असतं. आणि त्यावेळेला भरपूर वेळा असं वेळ आले की इनफॅक्ट आता एक्झाम्पल द्यायचं तर आत्ता अहमदाबादमध्ये आम्ही वर्ल्ड कपची मॅच खेळतो आणि तिकडे टेम्परेचर फार जास्त होतं खेळताना, की आम्हाला माहिती होतं की स्पायसी फूड किंवा मे बी आपलं इंडियन स्टाईल नॉन व्हेजिटेरियन फूड डायजेस्ट करणं थोडं डिफिकल्ट आहे. तर मी माझ्याच वतीने मी डिसाईड केलं होतं की त्या मॅचच्या आधी मी 3-1 दिवस नॉन व्हेजिटेरियन बंद करणार आहे आणि स्पायसी फूड एकदम बंद करणार आहे. मोस्टली जेवढं ब्लँड फूड खाता येईल तेवढं खायला बघणार आहे आणि त्याने माझ्या सिस्टममध्ये आत जेवढे कमी मसाले जातील तेवढं बेटर, कारण तेवढं त्याचा हीटमध्ये इफेक्ट कमी पडणार आहे. आणि दॅट इज वॉट आय वॉन्टेड. नाहीतर तुम्हाला ग्राउंडवरती यू डोंट वॉन्ट की ना तुम्ही मसाल्याचं काहीतरी जेवलेलं आहात आणि बिकॉज ऑफ दॅट यू आर नॉट एबल टू डिलिव्हर, यू आर नॉट एबल टू परफॉर्म. दॅट शुड नॉट बिकम अ रिझन. तर त्यामुळे ह्या काही काही गोष्टी तुम्हाला असतात ज्या कंट्रोल करायला लागतात. चेन्नईमध्ये ज्यावेळेला परत भरपूर चेन्नईमध्ये तर मी एकच सीझन बघितलेला आहे. हीट आणि एक्स्ट्रीम हीट, त्याच्या पलीकडे काही एक्सपिरियन्स करायलाच मिळत नाही तुम्हाला. त्यामुळे हायड्रेट करणं स्वतःला इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर बऱ्याच वेळेला असं पण झालं की रात्री 2, 3, 4 वाजता अलार्म लावून जस्ट उठायचं आणि पाणी प्यायचं आणि झोपायचं परत. कारण बॉडीत तेवढं तुमच्या पाणी असणं मॅचच्या आधी इज इम्पॉर्टंट. की म्हणतात की ज्या ज्या वेळेला तुम्हाला मॅच खेळताना तहान लागते किंवा भरपूर वीकनेस असा वाटतो की पाणी नाही आहे बॉडीत आणि त्यावेळेला तुम्ही पाणी पिता, बाय देन इट्स ऑलरेडी टू लेट. त्यामुळे त्याची तयारी एखादा दिवस आधी करायला लागते तुम्हाला मॅचच्या, की बॉडीत भरपूर पाणी असणं इज इम्पॉर्टंट. तर अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला ॲज अ स्पोर्ट्समन करायला लागतात. तर ते मी थ्रूआउट फॉलो करत आलेलो आहे. स्पोर्ट्समन म्हणूनच क्रीडा प्रकारातल्या अनेक खेळांमध्ये रस असेल, पण क्रिकेटवर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करण्याच्या मध्ये असा हुकलेला कुठला क्रीडा प्रकार आहे का? होता येतं का? नाही, फक्त फ्लोट असेल तर मी थोडंफार मॅनेज करू शकतो. पण ज्या ज्या वेळेला क्रूजवरती जातो मी त्यावेळेला 2-2 फ्लोट घालतो माझ्या वजनामुळे मे बी. पण नाही, पोहता येत नाही एवढं. पण बऱ्याच वेळेला एक्सरसाइजसाठी करायला लागतं, त्यावेळी मी स्नॉकल वापरतो कारण मला श्वास घेता येत नाही. बऱ्याच स्विमर्सने मला ट्राय केलं आहे शिकवायला की श्वास कसा घेऊ शकतो, पण माझ्या डोक्याच्या आजूबाजूने पाणी गेलं की मी पॅनिक. त्यामुळे ते फिलिंग मला आवडत नाही. पण एक्सरसाइजसाठी पूल एक्सरसाइज इज अ व्हेरी गुड, तर मी नक्कीच ते ट्राय करतो. सचिन,
क्रिकेट हा नुसता खेळ नाही असं आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं ना, आपल्याला अभिमान आहे त्याचा. क्रिकेट एक संस्कृती आहे असं आपण म्हणतो. क्रिकेट काय शिकवतं रे? कारण तू जरी 14,000 13,000 अशा काहीच्या काही रन्स केले आहेत वन डे आणि टेस्टमध्ये, तरी फॅक्ट रिमेन्स की सचिन तेंडुलकर हा पहिल्या बॉलवर आउट होऊ शकतो. तर हे जे क्रिकेटचं गोष्ट आहे की अपयश पचवणं किंवा तुम्ही आउट झाला तरी इनिंग चालू असते ते आहे, किंवा दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधणं, क्रिकेट एक्झॅक्टली काय शिकवतं? सर्वप्रथम मला वाटतं क्रिकेट तुम्हाला एका स्टेबल लेवलवरती राहायला शिकवतं. कारण द मोमेंट यू स्टार्ट थिंकिंग की यू आर बिगर दॅन द स्पॉट, तुम्ही पहिल्या दुसऱ्या बॉल आउट होणार एवढं निश्चित आहे की नोबडी इज बिगर दॅन युअर प्रोफेशन किंवा युअर पॅशन. त्याचा ऑलवेज तुम्ही रिस्पेक्ट ठेवला तर आय फील स्काय इज द लिमिट. प्रत्येक गोष्टीत आपण आयुष्यात, मला जे मी वडिलांबरोबर जसं आधी बोललो की मला बाजूला बसून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि नॉट नेसेसरली बाबाने सगळ्या सांगितल्या मला बाबांच्या मॅनरिझमवरनं बऱ्याच, जसे बाबा कॉमन मॅन बरोबर वागायचे, तो पोस्टमन असो किंवा बाबांचा खास मित्र असो, त्याला बाबा तेवढंच रिस्पेक्ट देऊन बोलवायचे आणि तसंच ट्रीट करायचे. तर ह्या साध्या गोष्टी आपल्या ज्या आपल्या घरी आपल्या कल्चरमध्ये शिकायला मिळतात, त्याचा फायदा बऱ्याचशा ठिकाणी अजून होतो. आणि मी तेच म्हणेन की मे बी ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा मला झाला क्रिकेटमध्ये पण, की एका स्टेबल लेवलवरती राहणं, आणि आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतातच, पण तुम्ही व्हेरियस सिच्युएशन्सना कसे रिॲक्ट करता इज वॉट डिटर्मिन्स तुमची पुढची स्टेप कशी असणार. माझ्या घरी शाळेत मी बऱ्याच वेळेला रन्स करत होतो, भरपूर जास्त रन्स करत होतो, आणि एका शाळेतल्या मुलाचे रेग्युलर बेसिसवरती पेपरमध्ये फोटोज येणं वॉज नॉट अ नॉर्मल थिंग आमच्या घरात. पण नोबडी गॉट कॅरीड अवे. आय मीन मी शाळेत 100 वगैरे केले तर ॲट द मोस्ट देवासमोर आम्ही रेग्युलर बेसिसवरती आपले मिठाई पेढे वगैरे ठेवायचो, पेढे वाटले, आणि याच्या पलीकडे काही मोठं सेलिब्रेशन नव्हतं. ह्याच्या पलीकडे जे दुसरी गोष्ट रेग्युलर बेसिसवरती डिस्कस व्हायची इज पुढच्या मॅचला तू कसं रन्स करणार आहेस, पुढच्या मॅचला याच्याहून बेटर कसा होणार आहेस. तर ह्या ज्या मला शिक्षणाने घरी मला एक सवयशी झाली की यू डोंट गेट अवे कॅरीड अवे विथ युअर गुड परफॉर्मन्सेस, आणि नायदर यू गेट एक्स्ट्रीमली डिसअपॉइंटेड विथ बॅड परफॉर्मन्सेस. तर त्या एक लेवलला राहणं वॉज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, आणि मला घरी शिकायला मिळालं. आय थिंक क्रिकेट तुम्हाला नॉट ओनली ह्या गोष्टी पण व्हेरियस चॅलेंजेसना कसं डील करायचं हे पण शिकवतं. व्हेरियस सिच्युएशन्समधनं कसं बाहेर पडायचं, एक विजन पण, तुम्ही जसं टेस्ट मॅच खेळता त्याच्यासाठी एक वेगळं प्लॅनिंग लागतं, वन डे खेळता त्याच्यासाठी एक वेगळं प्लॅनिंग लागतं, आणि T20साठी वेगळं प्लॅनिंग लागतं. टेस्ट मॅचेसमध्ये तुम्हाला 5 दिवसाचं प्लॅनिंग करायला लागतं. कधी कधी टेस्ट मॅचकडे तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये बॅटिंग करताना ॲक्च्युली उलटा विचार करायला लागतो की मी जर काय इकडे पहिला सेशन थोडा माझ्यासाठी डिफिकल्ट आहे, पण जर काय मी